सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकच्या अडगाव परिसरातून चोरीला गेलेला टाटा कंपनीचा 10 चाकी हायवा अवघ्या 12 तासात अडगाव डीपी पथकाने शोधून काढलाय। या प्रकरणी एका चोरट्याला अटक करण्यात आली आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली आहे। फिर्यादी रमेश बळवंत कहांडळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार HP पेट्रोल पंप येथे पार्क केलेली टाटा कंपनीची 10 चाकी हायवा MH15 HH 7651 ही गाडी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती। गुन्हा दाखल होताच अडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मनोज परदेशी, पोलीस अंमलदार अक्षय गोसावी, प्रीतम बोराटे, रवींद्र लिलके यांच्या पथकाने तपास सुरू केला। पथकाने सुमारे 46 सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तांत्रिक विश्लेषण केले। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे करमाड पोलीस स्टेशन हद्दीत स्थानिक पोलिसांच्या मदतीने चोरीची हायवा गाडी रस्त्याच्या कडेला लावलेली आढळून आली। गाडीजवळ मारुती डिझायर MH24 V 8995 ही गाडी देखील होती। येथे 2 संशयित दिसताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय। चौकशीत त्यांनी सदर हायवा लाखलगाव येथून चोरी केल्याची कबुली दिली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव विष्णू रामभाऊ आकाश, वय 29, राहणार सातोना, तालुका परतूर, जिल्हा जालना असे आहे आणि दुसरा आरोपी ताब्यात आहे। अडगाव डीबी पथकाच्या या जलद कारवाईमुळे वाहन चालकांनी समाधान व्यक्त केलंय। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत मॅडम, सहाय्यक पोलीस अंमलदार संदीप मिटके, सहाय्यक पोलीस अंमलदार पंचवटी विभाग शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रवीण चव्हाण, पोलीस निरीक्षक श्री दिलीप राठोड, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, पोलीस हवालदार मनोज परदेशी, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, पोलीस हवालदार इम्रान शेख, पोलीस हवालदार निलेश काटकर, पोलीस हवालदार शिवाजी आव्हाड, पोलीस हवालदार वैशाली बच्चाव, पोलीस हवालदार दीपाली शार्दूल, पोलीस अंमलदार अक्षय गोसावी, रवींद्र लिलके, प्रीतम बोराटे, दीपक भुजबळ, कुणाल राऊत, सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, मनोज मोरे अशांनी केली आहे। काल दिनांक 17/7/2026 रोजी आडगाव पोलीस स्टेशन येथे 299/26 हायवा डंपर गाडी चोरी गेल्याबाबत गुन्हा दाखल झाला होता। माननीय वरिष्ठांच्या आदेशाने सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार मनोज परदेशी यांच्याकडे देण्यात आलेला होता। त्या दृष्टीने मनोज परदेशी, गोसावी, लिलके सर्व टीमने सीसीटीव्ही फुटेज चेक केले आणि त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार तसंच गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली आणि त्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर येथून सदर गुन्ह्यातील आरोपी आणि गेलेला मुद्देमाल टोटल 39 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। चोरीस गेलेला हायवा आणि गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार जप्त करण्यात आलेली आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ मोनिका राऊत मॅडम, माननीय पोलीस उपायुक्त चव्हाण सर गुन्हे, तसंच सपोवा पंचवटी विभाग शेखर देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।